मराठा आरक्षणासाठी सरकारची मुदत संपली। सरकार चालढकलीच्या मानसिकतेत आहे। जरांगेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला जरांगे पाटलांकडून मागून घेतलेली मुदत आता संपुष्टात आली आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार काम करत असून जरांगे पाटलांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। आता जरांगेंचं पुढचं पाऊल काय असेल याची उत्सुकता मराठा समाजाला लागली। पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी सरकारची मुदत संपली। सरकार चालढकलीच्या मानसिकतेत। जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष। मराठा समाजाला सरसगट कुणबी आरक्षण देण्यासाठी सरकारनं मागून घेतलेली 1 महिन्याची मुदत आता संपली आहे। सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतो याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यात शांतता रॅलीचा धडाका लावलेला असताना सरकारी पातळीवर मात्र कोणत्याही मोठ्या हालचाली दिसत नाहीये। मराठा आरक्षणाचा कोणताही निर्णय अधिवेशनात घेणं अपेक्षित होतं, पण तेही झालं नाही। सरकारजवळ आजचा दिवस असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हणत निर्वाणीच्या भाषेत सरकारला सांगितलं। आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली। काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे। की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत, का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूया। सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर रात्रंदिवस काम करत आहे। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी थोडा वेळ लागतोय, त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी संयम राखावा असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलंय। थोडासा संयम माननीय मनोज दादांनी बाळगला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे। ते सातत्याने म्हणतात की त्यांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे। की थोडासा आमचा 2-3 आठवडे अधिवेशनात गेले, पण तरी सुद्धा अधिवेशन काल संपलेलं आहे। सोमवारपासून परत रोजच्या रोज या बाबतीत आमचा काम करण्याचा प्रयत्न आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती। त्या बैठकीला विरोधक आले नाहीत, तरीही सरकार स्वस्थ बसलेले नाहीये असं सरकारनं म्हटलंय। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्याच्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, पण दुर्दैवानं महाविकास आघाडीनं त्या बैठकीवर बहिष्कार टाकला। त्यांचं काय म्हणणं याच्या बाबतीत आहे ते आम्हाला कळू शकलं नाही, पण त्यांनी बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात मारून बसलेलो नाही। विरोधक आले नाही म्हणून आरक्षण मिळालं नाही अशी कारणं सांगू नका असं मनोज जरांगे पाटलांनी सरकारला सुनावलंय। आता तरी सरकारनं शान व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं। भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं। छात्या पडू नका। मराठे तरी 288 पाडीत असतात, तरी पण मराठी पाडीत असतात हे मी प्रामाणिकपणानं सांगतो। विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असलात आम्ही तुमची गय करणार नाही। मराठा आरक्षणासाठी सरकारनं कोणतीही हालचाल केलेली नाही, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाची काय दिशा ठरवतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।